नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 20. विद्युत बेडवर आडवा झाला. त्याने वीणाला गुड नाईट मेसेज पाठवले. पाठोपाठ एक PDF फाईल. गालात हसतच त्याने डोळे मिटले. तर इकडे वीणाच्या डोळ्यावरची झोप मात्र कुठल्या कुठे पडून गेली होती. ती डोळे मोठे करून एकटक मोबाईलकडे बघत होती. तिचे आणि विद्युतचे कोर्ट मॅरेज केल्याचे सर्टिफिकेट PDF स्वरूपात तिच्या मोबाईलवर झळकत होते. एका बाजूला तिची सही स्पष्ट दिसत होती, तर त्याखाली विद्युतची. एका बाजूला 2 विटनेस, एक ओजस आणि दुसरा अखिल. तिचे हात आपसूक तोंडावर गेले. कसे शक्य होते हे? तिने थरथरत्या हाताने विद्युतचा नंबर डायल केला आणि दुसऱ्याच सेकंदाला पलीकडून कॉल रिसीव्ह झाले. कदाचित त्याला माहीत असावे. तू अजूनही जागी आहेस क्युटी पाय? विद्युत डोळे मिटून गालात हसतच बोलला. त्याचा मधाळ स्वर थेट तिच्या काळजाला जाऊन भिडला. का माझी थट्टा करताय सर? वीणाचा कातर स्वर कानावर पडला तसे विद्युत उठून बसला. हे क्युटी पाय, अगं मी कुठलीही थट्टा करत नाही आहे, विद्युत बेचैन स्वरात बोलला. मग हे खोटे सर्टिफिकेट तयार करून तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे? वीणा आता चिडली. खरंच तुला हे खोटे दिसले? बघ, तुझी सही आहे त्यात, माझी सही आहे, 2 विटनेस आहे, प्रॉपर कोर्टात लग्न केल्याचे नमूद आहे, तरीही तुला खोटे वाटते? विद्युत शांत स्वरात बोलला. हो, हे खोटं आहे. मी कोणतेही अशा पेपर्सवर सही केली नाही, वीणा भडकून बोलली. तूच केलेस, तेही खूप आधी, आणि ते पेपर्स माझ्याजवळ सुरक्षित होते. मी पहिलेच ठरवले होते वीणा, माझी कोणी वाईफ बनेल तर ती तू आहेस, विद्युत सुस्कारा सोडून बोलला. म्हणजे तुम्ही आता माझ्यावर जबरदस्ती करणार? हे जबरदस्तीचे नाते माझ्यावर लादणार? तुम्ही समजता कोण स्वतःला? श्रीमंत झाले म्हणून कोणालाही विकत घेऊ शकता, हा तुमचा भ्रम आहे सर. ही रवीना बाजारात विकून खूप कष्टाने वीणा बनली. लोक घाम गाळतात, मी रक्त गाळले. ते सहज कोणाच्या हाताखालची बाहुली बनायला नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी हे नाते मानणार नाही. वीणाला आता चिडचिड होऊ लागली. मी तुझ्यावर कुठलीही जबरदस्ती करणार नाही क्युटी पाय, की कोणाला सांगणार आपले लग्न झाले. तुला मानायचे नसेल काही प्रॉब्लेम नाही, पण माझी वाईफ फक्त तू असणार आणि या भ्रमात जगायला आवडेल मला, विद्युत शांत स्वरात बोलला. यावर वीणाला काय बोलावे कळलेच नाही. ते कॉल कट करणारच की त्याचा आवाज कानावर पडला तसे तिने मोबाईल कानाला लावले. माझे आयुष्य खूप कॉम्प्लिकेटेड आहे वीणा. लहान असताना मला भरपूर फ्रेंड्स होते. एकदा एका पार्टीमध्ये फ्रेंड्सने गंमत म्हणून मला एका अंधाऱ्या रूममध्ये कोंडून ठेवले. रात्रभर कसले कसले भीतीदायक आवाज ऐकून तिथे तडपत होतो मी. सो कॉल्ड हाय सोसायटीचे माझ्या मॉम डॅडला त्यांचा मुलगा गायब असल्याचेही कळले नाही, आणि त्यांना जेव्हा कळले तेव्हाच मीडियालाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या रूमचा दरवाजा उघडला तेव्हा मला हॉस्पिटल न्यायचे सोडून मीडियाची माणसे माझे फोटो घेऊ लागले. अक्षरशः त्यांचा तो कर्कश आवाज कानात घुमतो, ते कॅमेऱ्याचे फ्लॅश. तेव्हापासून माझ्या मनात एक भीती बसली सगळ्यांविषयी, आणि विश्वासही उडाला. मी सगळ्यांपासून दूर राहू लागलो. मनात आले तरी मी कोणाशी बोलू शकत नाही. खूप प्रयत्न केले त्यातून बाहेर पडण्याचा, पण नाही होऊ शकले. पण आश्चर्य मन की काय, मी फक्त तुझ्यासोबत कम्फर्टेबल फील करतो. तुझ्यासोबत बोलायला मला विचार करावा लागत नाही.
आपोआप शब्द सुचतात, नाहीतर मी कायम अबोल असतो ग. तुझ्या येण्याने माझ्या जीवनाला नवीन दिशा मिळाली. मला वाटते तू आहेस तर मी प्रत्येक परिस्थितीशी लढू शकतो. या मास्क मागे लपून मलाही खूप कंटाळा आला. फक्त नावाचा मोठा बिझनेसमॅन आहे मी, पण 2 लोकांमध्ये बोलायची वेळ येते ना, बेचैन होतो, तोंडातून शब्द फुटत नाही. त्यासाठी कायम सेक्रेटरीला समोर करावे लागते. खूप प्रॉब्लेम आले बिझनेसमध्ये यामुळे, पण तरीही खूप प्रयत्नाने पुढे गेलो. किती काय काय बोलतात मला, विक्षिप्त, सायको, घमंडी, कुरूप, हार्टलेस, पण मला नाही फरक पडत कोण माझ्याविषयी काय बोलतो. आजवर आयुष्य फक्त पुढे ढकलत होतो, पण तू जीवनात आलीस आणि मनापासून जगावंसं वाटते. जे आजवर जगायचे राहून गेले. तुझ्यासोबत खूप बोलावेसे वाटते, जे आजवर मनात बंदिस्त होते. खरे तर माझ्या याच कंडिशनमुळे मी तुला तेव्हा नको ते बोललो. मी जिथे स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नाही, तिथे तुझ्यासाठी कसे स्टँड घेतले असते. खूप भीती वाटली मला विचार करून. तुला वाटेल माझा स्वार्थ आहे म्हणून मी आता तुझ्या मागे आहे. यात माझा स्वार्थ तर आहेच, पण खरंच मनापासून मला तू हवी आहेस वीणा. या 2 वर्षात असा एक क्षणही नाही जिथे तुझी आठवण आली नसेल. बट डोंट वरी, मी फक्त प्रयत्न करेल. तुला जेव्हा वाटेल मी तुझ्या लायक आहे तेव्हा माझा स्वीकार कर, आणि नाही वाटेल तर जशी तुझी इच्छा. बोलून विद्युत शांत झाला. बरेच दिवसांनी एवढे बोलल्याने त्याचे मन हलके वाटू लागले, पण मनात भीती, ती काय निर्णय घेईल. त्याची कथा ऐकून तीही शांत झाली. तिलाही प्रेमाची गरज आणि त्यालाही. दोघेही आजवर फक्त जगत होते, पण दोघांना आता त्यांची दिशा मिळाली. विद्युतला वीणा, तर वीणाला तिचे करिअर, ज्यात तो नव्हताच. सगळं सांगून मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करत आहे असं वाटत असेल तर असं काहीही नाही हां वीणा. बरं जास्त विचार करू नकोस, आराम कर, थकली असशील, विद्युत बोलला. पण ती शांतच होती. त्यालाही कॉल कट करायचे नव्हते आणि तिच्या मनात काय सुरू आहे तिलाही माहीत नाही, पण मोबाईल अजूनही कानावरच होता. दोघेही अगदी शांत. दोघांनीही बेडवर अंग टाकले. ना त्याने तिला डिस्टर्ब केले ना तिने त्याला. दोघे फक्त एकमेकांचे लयबद्ध सुरू असलेल्या मंद श्वासाचा आवाज ऐकत होते. अशातच दोघांनी डोळे मिटले. क्षणातच दोघेही झोपेच्या अधीन झाले. कॉल अजूनही सुरूच होता. ही सुरुवात होती का लोकांच्या गराड्यात कायम एकटे असलेल्या त्यांच्या कहाणीची? काही दिवसानंतर एसआरच्या गेटच्या समोर एक सिल्वर कलरची कार थांबली. त्यातून एक अतिशय देखणी स्त्री बाहेर आली. अंगावर सिंपल पण तेवढीच एक्सपेन्सिव्ह अबोली रंगाची साडी, लांब हात असलेला ब्लाऊज, गळ्यात मोत्याची माळ, कानात मॅचिंग स्टड, चेहऱ्यावर मेकअप, केसांना छान स्टाईल केलेले, दुसऱ्या खांद्यावरून पदर घेतले होते, हातात क्लच. डोळ्यावरचा गॉगल काढून त्या आत आल्या. त्याने दरवाजावर नॉक केले तसे कामात व्यस्त असलेले मनीष जहाने नजर उचलून त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना धक्काच बसला. मिसेस रत्नपारखी, तुम्ही इकडे या, बसा, मनीषने उभे होत त्यांना बोलले. वामिनी ऐटीत समोरच्या खुर्चीवर बसल्या. मनीषने त्यांच्यासाठी कॉफी मागवली आणि ते त्यांच्या खुर्चीवर बसले. बोला, कसे येणं केले तुम्ही? मनीषने जरा अदबीने विचारले. शेवटी वामिनीची एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रतिष्ठा होती. सोबतच त्यांची इतर फॅमिली बिझनेस जे त्यांच्या हस्बंड सांभाळायचे, आणि VR जगात सगळ्यात फेमस ब्रँड. त्यांच्या कमाईचा 1/4 भाग त्या वेगवेगळ्या NGOला डोनेट करायच्या. नेहमीच लाईमलाईटमध्ये राहायला आवडायचे त्यांना. वेल मिस्टर झा, मी मुद्द्याचे बोलते. तुमची नवीन ॲक्टर मिस वीणा यांना तुमच्या कंपनीमधून बाहेर काढा. वामिनी त्यांच्याकडे बघत काहीसे गर्वात बोलल्या, पण मनीषला जरा आश्चर्याचा धक्काच बसला. का? म्हणजे मिस वीणा सोबत तुमचे काही पर्सनल वैर आहे का? नाही म्हणजे खुद्द मिसेस रत्नपारखी नव्याने इंडस्ट्रीमध्ये आलेल्या मुलीला स्टुडिओमधून काढावे म्हणून शिफारस करायला यावे लागले. हे जरा वियर्ड वाटत नाही तुम्हाला? मनीष काहीसे घालत असले. वैर नाही, बस माझी इच्छा नाही की तिनं समोर कुठल्या फिल्ममध्ये काम करावे, वामिनी बोलल्या.
सॉरी मिसेस रत्नपारखी, तुमची ही इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. सध्याच्या काळात आमच्या कंपनीची टॉप ॲक्टर आहे ती, आणि आता तर तिच्या करिअरला सुरुवात झाली. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे तिला. सो मी तुमची यात कुठलीही मदत करू शकत नाही. मनीष जरा आत्मविश्वासाने रोखठोकपणे बोलले. ते कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे लायक नाही. तुम्हाला माहीत नसेल तिचा पास्ट, मी सांगते, वामिनी चवताळून बोलल्या. ती इथे आहे ते तिच्या टॅलेंटने, आणि तुम्ही ज्या भूतकाळाच्या गोष्टी करताय ते सगळं मला माहीत असूनही मी तिला संधी दिली. आणि तुमच्या बोलण्यावरून तर असे वाटत आहे VR मधून तुमच्यामुळेच ती निघाली असेल. तसं असेल तर तुमचे खूप आभार हा मिसेस रत्नपारखी. हा मौल्यवान हिरा आमच्या पदरात टाकण्यासाठी तुमचे बोलून झाले असेल तर तुम्ही जाऊ शकता. ते काय आहे ना, वीणाला मीच काय तुम्हीही आता अडवू शकणार नाही. मनीष हसून बोलले. हे तुम्हाला खूप महागात पडेल मिस्टर झा. वामिनीने चक्क धमकी दिली. तसे मनीष तिरकस हसले. सो कॉल्ड प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता असलेली इमेज तुमची आणि तुमचे तुच्छ विचार. आय नो, तुम्ही आता विनाचे काही एक वाकडे करू शकत नाही, म्हणून तर माझ्याकडे आलात. तुमच्या आयुष्यभरात जेवढे फॉलोवर नसतील तेवढे तिचे या काही महिन्यात वाढले, आणि तिचे चारित्र्यावर तुम्ही अटॅक करण्याच्या विचारात असाल तर विसरू नका, त्याचे डाग तुमच्यावरही उडतील. मनीष बोलले. तसे रागात वामिनी निघून गेल्या. त्या ज्या कामासाठी इथे आलेल्या ते तर झालेच नाही. त्या बाहेर येण्याशी आणि वीणा तेव्हाच स्टुडिओमध्ये दाखल होण्याची एकच गाठ. वीणाने त्यांना दुर्लक्ष करत पुढे जाऊ लागली. एक फिल्म का हिट झाली तर खूप हवेत उडायला लागलीस, वामिनी बोलल्या. तसे तिची पावले जागीच थांबली. आणि हे तुम्ही कशावरून म्हणताय आंटी, वीणा शांत स्वरात बोलली. डोंट कॉल मी आंटी. तुझी लायकी आहे का माझ्यासमोर उभी राहायची? तुला काय वाटते? तुला माझ्या सुनेच्या शनायाच्या मूवीमध्ये ऑफर काय आली, तू तर स्वतःला ग्रेट समजायला लागलीस. सुनेच्या शब्दावर जोर देत त्या बोलल्या. वीणाला आता सगळं पिक्चर क्लिअर झाले. तो तुमचा गैरसमज आहे मिसेस रत्नपारखी, वीणा हाताची घडी घालून बोलली. तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलेच ओळखते. एक रोल मिळवायला कुठल्या थराला गेली असशील हे मला सांगण्याची तर गरज नाही, पण याद राख, यानंतर माझ्या मुलाच्या आसपास भिरकायचे नाही. वामिनी वीणाच्या डोळ्यात बघत चिडून बोलल्या. तसे वीणाच्या मुठी रागात घट्ट झाल्या. तरीही चेहऱ्यावर शांत भाव. ती पहिलेची वीणा असती तर घाबरून नजर झुकली असती, पण ही वीणा वेगळी होती. धीटपणे त्यांच्या नजरेला नजर मिळवून त्यांना बघत होती. वामिनीने वीणावर तिरस्कारित कटाक्ष टाकून तिथून जाऊ लागल्यास की वीणाचा आवाज ऐकून त्या जागेत स्तब्ध झाल्या. मी फिल्ममध्ये रोल मिळवायला काय केले याची तुम्ही चिंता करू नका मिसेस रत्नपारखी. मी जेही केले असेल चांगलेच केले. राहिली गोष्ट तुमच्या सुनेची, तर तिच्यासोबत काम करणं माझी जिद्द आहे, मजबुरी नाही. आणि तुमचा मुलगा, वा, ज्वाला सिंग उर्फ विद्युत रत्नपारखी, तुम्हीच त्यांना माझ्यापासून दूर राहायला का सांगत नाही? वीणा गालातच हसली. त्याने लगेच नजर दुसरीकडे वळवली. तुम्हाला एक सिक्रेट सांगू मिसेस रत्नपारखी, मी तुमच्या मुलाच्या नाही तर तुमचा मुलगा माझ्या मागे वेडा आहे. विचार करा, मी तर अजूनही माझ्या मर्यादा ओळखून त्यांच्या दूर आहे, पण समजा आमच्यातील सगळ्या मर्यादा तुटल्या तर? वीणा तिरकस हसत त्यांना बघू लागली. यू कोणाच्या जीवावर एवढी उडतेस ग? वामिनी रागाने अक्षरशः थरथर कापत होत्या. मला उडायला कोणाच्या जीवाची गरज नाही मिसेस रत्नपारखी. हजारो वेळा पंख छाटून आत्ता कुठे स्वतःच्या बळावर उडायला शिकले.
वीणा तिच्या कणखर आवाजात बोलली. वामिनी तर तिचे हे रूप बघतच राहिल्या. कुठे सतत कुठल्याशा दडपणात असलेली, नजर झुकवून बोलणारी ती आणि कुठे नजरेत नजर मिळवून बोलणारी ही. आजवर मी किती चुकीचे विचार करत होते. मला नेहमीच वाटायचे मी तुमच्या मुलाच्या लायक नाही, पण तुम्ही तरी कुठे त्यांची आई होण्याच्या लायक आहात. पण त्यांची आई आहात ना, मग मी का स्वतःला रोखू? यानंतर मी माझ्या मनाला समजवणार नाही मिसेस रत्नपारखी, वीणा काहीशा निर्धाराने बोलली. त्यांच्याकडे एक नजर बघून ती लगेच आत निघून गेली, तर वामिनी तिला जाताना बघण्याखेरीज आता काही करू शकणार नव्हत्या. पूर्ण पासे पलटले होते. वीणा आता एकटे नव्हती, तर आता तिला सपोर्ट करणारे तिच्या आसपास होते. वीणा तिच्याच नादात आत स्टुडिओमध्ये गेली. विद्युतचा केविलवाणा चेहरा, त्याचे ते शब्द अजूनही तिच्या मनावर कोरून होते. तर वामिनीचे वागणे ही तिला समजले. तसे विद्युतची तिला दयाच आली. त्याने तर म्हणाल्याप्रमाणे तिला परत त्रास दिले नव्हते. त्याने तर साधा एक कॉलही केला नव्हता. सॉरी विद्युत सर, सध्या तरी मी तुमचा स्वीकार करू शकत नाही. माझ्या मनात बरेच प्रश्न आहेत, त्याची उत्तरे अजून शोधायची आहेत. पहिले सगळे प्रश्न सोडवते, नंतर ही वीणा कायमची तुमची. पण आता तुम्हाला हे मी अडवणार नाही, वीणा स्वतःशीच बोलली. मॅम, तुम्हाला मनीष सरांनी बोलवले, पिऊळने सांगितले. तसे मनातील सगळे विचार बाजूला सारून ती आत गेली. सर, तुम्ही बोलावले? मनीषच्या पुढ्यात बसत वीणा बोलली. मिसेस रत्नपारखी तुला काही बोलले का? मनीष वीणाकडे काळजीने बघू लागले. त्यांना जे बोलायचे त्या बोलल्या आणि मला जे उत्तर द्यायचे ते देऊन झाले. डोंट वरी, त्या आता मला अडवू शकणार नाही, वीणा आत्मविश्वासाने बोलली. तू एवढा विश्वास कुठून आणतेस ग? जरा आम्हालाही थोडासा दे. आम्हाला एवढीशी हार सहन होत नाही आणि तू कित्येक संकट एकटीने झेललीस. मनीष सर आश्चर्याने तिला बघू लागले. वीणा गालातच हसली. तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे सर. एकटी असल्यावर आपण कोणावर डिपेंड राहत नाही. आपले मार्ग आपल्याला शोधावे लागतात. एकटेपण माणसाला प्रत्येक संकटाशी कसे लढायचे शिकवत असतो आणि मी तसेच शिकले, वीणा हसून बोलली. खरं आहे. आम्हाला नेहमी सेफ वातावरण मिळाले म्हणून कधी संकट आले तर हातपाय गाडून बसतो. बट यू आर ग्रेट, कारण एकटेपणा कधी डिप्रेशनला कारणीभूत ठरतात, पण तू न हरता परिस्थितीशी लढलीस. मनीषही हसले. तसे वीणाला ती रात्र आठवली, हरलेली. नो सर, सारखे लढून एक दिवस प्रत्येक माणूस हरतो. मीही हरले, पण मला सावरायला माझे देवदूत होते, जे प्रत्येकाच्या जवळ नाही, वीणा कुठेतरी हरवत बोलली. काही क्षण दोघेही शांत होते. ते सगळे जाऊ दे सर, मी निर्णय घेतला, वीणा बोलली. तसे मनीष प्रश्नार्थक तिला बघू लागले. मिस्टर पारेखच्या फिल्ममध्ये मी सेकंड लीड रोल घेणार, वीणा बोलली. व्हॉट? आर यू शुअर वीणा? बघ, अजूनही वेळ गेली नाही. लीड रोल मिळणं खूप मोठी गोष्ट आहे, तेही तिच्या विरोधात जे फेमस स्टार आहे, मनीष तिला समजावत बोलले. अशा अनेक संधी मिळतील सर, आणि आता तर माझा प्रवास सुरू झाला. मी योग्य तो विचार करूनच या निर्णयावर पोहोचले, वीणा हसतच बोलली, पण डोळ्यात काहीसे गूढ होते. ओके, जशी तुझी इच्छा, मनीषने हार मानली. थोडा वेळ बोलून वीणा तिच्या घरी निघून गेली.
शहरापासून दूर एक सुनसान ठिकाण, तिथून निसर्गाचा सुंदर व्ह्यू दिसत होता. एकीकडे दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा, सगळीकडे हिरवळ, खाली खडखड वाहणारी नदी, आल्हाददायक झुळझुळ वाहणारी थंड हवा. या रम्य वातावरणात आज शूटिंग होणार होती. आज वीणाचा छोटासा रोल होता. बाकी शूटिंग तर शनाया आणि तिचा को स्टार केवल त्यागी सोबत होती. नेहमीप्रमाणे शनाया तिच्या थाटात एका सावलीच्या ठिकाणी बसून होती. डोक्यावर मोठी छत्री, एक आराम खुर्ची. तिची मॅनेजर हातात ज्यूसचे ग्लास पकडून तिच्या शेजारी उभी होती, तर एक क्रू मेंबर एका हाताने पंख्याने तिला हवा घालत होता. तर वीणा नेहमीप्रमाणे एका झाडाच्या सावलीत बसून होती, पण कुठली स्क्रिप्ट वाचत नाही, तर या रम्य निसर्गाचा आस्वाद घेत, ओठावर मंद हसू. या धकाधकीच्या जीवनात असे सुंदर दृश्य तिने नेहमीच मिस केले होते. असं नाही की तिची कोणी मॅनेजर किंवा केअरटेकर नव्हती, पण विनाकारण कोणाला त्रास देईल ती वीणा नव्हतीच. तेव्हाच अचानक सगळीकडे गॉसिप सुरू झाले आणि वीणाची नजर सगळ्यांकडे वळली. सगळे क्रू मेंबर, तिथे उपस्थित सगळेजण जिकडे बघत होते तिनेही तिकडे नजर वळवली. तर एक व्हाईट कलर साधेशी टी शर्ट, त्यावर डेनिम जॉकेट, ब्ल्यू जीन्स, जिममध्ये कसरत करून कमावलेली बॉडी त्याच्या टाईट टी शर्टवरून उठून दिसत होते. चेहऱ्यावर तोच त्याचा नेहमीचा मास्क, निळे डोळे, त्यावर गॉगल. एकटक दूर बसलेल्या तिला बघत हळूवार पावले टाकत तो शूटिंगच्या ठिकाणी आला. त्याला बघताच डायरेक्टर पारेख आणि बाकी सगळे उभे झाले. VR सर, तुम्ही इकडे? आम्हाला माहीत असते तर तुमच्यासाठी स्पेशल सोय केली असती, पारेखने आश्चर्याने विचारले. विद्युतने त्यांच्या असिस्टंटला पाहिले. त्याची काही गरज नाही मिस्टर पारेख, सर त्यांच्या स्पेशल वनला भेटायला आले, विद्युतचा असिस्टंट बोलला. तसे सगळ्यांच्या नजरा शनायाकडे वळल्या. शनायाही पडतच त्याच्या जवळ आली. विद्युत, तू खरंच मला भेटायला आलास? वाव, सुपर सरप्राईज, शनायाने त्याच्या दंडाभोवती हात गुंफत लाडाने बोलली. तिकडे बसूया. त्याने तिचे हात बाजूला करून पुढे चालू लागला. एवढ्या वेळात शनायाजवळ विद्युतच्या बसण्याची सोय केली होती. दोघेही त्यांच्या खुर्चीवर बसले. वीणाने दोघांवरची नजर हटवली. तू मला एवढा भेटायला आलास तर फ्लॉवर वगैरे नाही आणलेस का? शनायाला त्याच्या अशा नीरस वागण्याचा रागच यायचा. ना कुठला उत्साह, ना तिला कधी स्पेशल फील करून दिले, ना कधी तिच्याशी फोनवर गप्पा मारल्या, ना कोणती डिनर डेट. दोघांची एंगेजमेंट तर झाली, पण त्याचा अगदी शून्य रिस्पॉन्स. तिने कधी काही प्लॅन केले तर तो हजर राहायचा नाही. ते त्याच्या जवळ गेली की तो दूर पडायचा. त्याच्या वागण्यातून साफ दिसायचे की त्याला तिच्यात काळीचा इंटरेस्ट नाही, पण तिला त्याच्यासोबत फायदा असल्याने त्याला गमवायचे नव्हते. आणि आज तो पहिल्यांदा तिला भेटायला आला म्हणून खूप खुश झालेली. तर थोडीशी अपेक्षाही वाढली. तिने प्रश्न विचारले आणि तेव्हाच एकापाठी एक असे 5-6 माणसे आत आली. त्यांच्या दोन्ही हातात वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचे बुके. वाव, किती लक्की आहेत शनाया मॅम. एवढे प्रेम करणारा फियांसे सोबत रिचही आहे. किती काळजी आहे ना त्यांना त्यांची. आज तर प्रत्यक्ष तिला भेटायला आले. हो ना, इथे सुंदर फुलं आहेत. ही स्पेशल ऑर्डर दिली वाटते, अगदीच रेअर आहेत. फिल्मच्या सेटवर अशा अनेक चर्चांना उधाण आले. वाव, हे सगळं माझ्यासाठी आहे. हाऊ रोमॅन्टिक यू आर. थँक्यू सो मच बेबी. शनाया तर खुशीने वेडी व्हायची बाकी होती. तिने उठून विद्युतला मिठी मारली, तर विद्युत वीणाकडे एकटक बघत होता. ते तिरक्या नजरेने दोघांनाच बघत होते. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी चेहऱ्यावर नाराजी झळकत होती. मी काहीच आणले नाही, विद्युत बोलला आणि शनाया वेड्यासारखी त्याला बघू लागली. काहीच नाही आणलेस? मग हे फ्लॉवर कोणी आणले?
शनाया आश्चर्याने बोलली. तिने त्या माणसांना पाहिले तर सगळे विनाच्या दिशेने जात होते. हे फ्लॉवर विनासाठी आले? तेच नाही तर सेटवरील प्रत्येक व्यक्ती शॉक होता. मॅम, हे तुमच्यासाठी. एका मुलाने तिला बुके दिले तशी वीणा गोंधळली. माझ्यासाठी? पण मी तर असलं काही बुक केले नाही, वीणा गोंधळली. तेव्हाच तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. ऑल दिस ब्युटिफुल फ्लॉवर्स फॉर वर्ल्ड मोस्ट ब्युटिफुल गर्ल, युअर डिअरेस्ट हबी. ती वेड्यासारखी कधी फ्लॉवर्स बघत होती तर कधी शनायासोबत बसलेल्या त्याला. मला नको आहे हे, प्लीज तुम्ही परत घेऊन जा. सगळ्यांच्या तिच्यावर खिळलेल्या नजरा बघून वीणा उशाळली. हाऊ रूड मिस वीणा. तुमच्या कोणीतरी डायहार्ड फॅनने तुमच्यासाठी पाठवलेले दिसते. त्यांना नाराज करणार का? आणि हे फ्लॉवर खरंच खूप युनिक आहेत. आता तर तुम्ही यांची सवय करून घ्या. असे फ्लॉवर्स नेहमीच तुम्हाला येतील. वीणाची मॅनेजर आणि काही क्रू मेंबर तिच्या जवळ आले. सगळे खुश होते कारण आता या फुलांना ते स्पर्श करू शकणार होते. वीणा जेवढी फ्री होती तेवढी शनाया घमंडी. सगळे तिच्या दूर राहायचे तर वीणाच्या जवळ. मग काय, वीणानेही जास्त ओढेवेढे घेतले नाही. तिने एक बुके हातात घेतला. खूप सुंदर सुगंधित फुले होती ती. तिने त्यांचा सुगंध श्वासात भरून घेतला. आपसूक ओठावर सुंदर स्माईल आली. तसे इकडे विद्युतच्याही ओठावर स्माईल पसरली. शनाया मात्र रागात वीणाला बघत होती. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.